ए संख्या चाल ना, घरी जा लागते ना आपल्याला. चाल ते बायाला सांगा लागल. हा हे कापूस पानं पूर्ण फुटून ले का गहू राहिला ना, ते बायाला अर्जंट बोलवा लागा आज बा. ए मार्तिदा, मी येतो का रे? कापूस कापूस येतो का मस्त मी? मला येताल मजा वाट राहिली का? राहू दे चाल, मोठा कामाचा ले का. 2-4 किलो नाही येतणार. आणि आणखी सांगून दिशील तो घरी तर तुझे बाबा म्हणाले का पोराले शाळा शिकवायला पाठवलं का तिथं कामाला पाठवलं म्हणत. मलाच ओरडतील ना. चाल लवकर चाल. अमरीशपुरीने कसा काय फोन लावला बा आता? बोला मामाजी, काय म्हणत होते बा? हो मारुतराव, किती वेळचा फोन लावून राहिलो मी. लागून नाही राहिला काही नाही. कुठं आहात तुम्ही आता? येले काय काम पडलं म्हणा माझ्यासोबत. बहुतेक मला वाटते तेले बी कापूस चालले मजूर पाहिजे सर. म्हणून तर लावला इकडे फोन. तेले माहिती आहे ना, हाय आपला जवळ रिकामा देते पाहून मजूर. इकडे आपल्यालाच तर मजूर नाही भेटू राहिलं. आता येले कुठून पाठवा? एकूण तिकून पाठवलं बी तर ते त्याच्यासोबत झंझट करत राहते. कधी भावावरून झंझट तर कधी काच्यावरून. मागच्या वेळेस असतं त्या मजुरासोबत झंझट झाली तर मी जोडून पैसा द्यायचं काम पडलं मला. नाही याने विषय काढायच्या आधी मलाच विषय काढला लागेल त्याच्याजवळ. इकडे वाढत आलतो राजू मामाजी. हे पाना किती कापूस फुटला राजू. मजुरी नाही भेटू राहिला ना. 10-12 रुपये किलो देतो म्हटलं तरी येऊन नाही राहिला ना कोणी. आता घरच्या घरी याचा म्हटलं तर जरा जसा होते तसा वाया गेल्यापेक्षा. सांगा आता, मजुरीला का घाटा आहे का? घरच्या घरी याचा म्हणते. महापुरीचे हाल करते का हे? मी काय म्हणतो, राणीला आणलं काय तुम्ही वावरात? पाहिजा बरं, तिला जरा जास्त काम होत नाही बरं. नाही तर आणखी तब्येत बिघडायची तिची. महापुरीची काळजी यायले. म्हणते जास्त काम केलं तर तब्येत बिघडते म्हणते तिची. इकडे जवळ रात्रंदिवस वावरत राहते, त्याचं नाही त्याले. सोयरीकीच्या वेळेस तर मोठे लंबे फेकत जायचं. आमची पोरगी कोण्या कामात टाका मागे येणार नाही. काही काम सांगा म्हणे तिले. त्यावेळेस तर शेतीवाला कास्त काय पाहिजे होता यायले. आता वावरत नका नेऊ म्हणते महापुरीले. नाही मामाजी, राणी घरी आहे. ती काय वावरत येते? वावरत नसतो आणत तिले. घरीच आहे ती. काय बोलायचं होतं का तिच्यासोबत? नाही, तिच्यासोबत नाही, तुमच्यासोबतच बोलायचं होतं म्हणून लावला होता मी फोन. म्हटलं आपल्या कंदील आबाजी काय सोयाबीन घेऊन राहिले म्हणते तुमच्या गावात. हो बाबा, दिवाळीपासून चालू आहे त्याचं सोयाबीन घेणं. बरं सोयाबीन घेतलं त्यांनी. हो तेच म्हटलं. ते मला मावळीचा फोन आला होता. ते म्हणे 46 रुपयाने घेऊन राहिले म्हणे. काही अडत काटा दलाली गिलाली काहीच नाही म्हणे. मस्त 46 रुपयाने घेऊन राहिले म्हणे. नगद पैसे देतात म्हणे. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून पाव. हो का? पण मला भावाचं तर काही मला माहित नाही, पण ते घेऊन राहिले एवढं माहित आहे. पण आता तसं मार्केटमध्ये तर 42-43 भाव आहे म्हणे. सांगा आता, याचा बुडा बी आहे ना त्यासोबत पार्टनर. म्हणजे याला माहित नाही म्हणते काय भाव घेऊन राहिला ते. हो मारुतराव, सांगायचं असेल तर सांगा काय भाव घेऊन राहिले ते. आणायचं असेल तर आणतो बा तिकडं. मी म्हटलं 2 पैसे फायदा होईल तर बा आणतो इकडे इकल्यापेक्षा. आता तुम्हाला माहित नाही म्हणता भाव. तर आपली युवाई आहे ना ते त्या पार्टनरशिप मध्ये. आपली युवाई असल्यावर बी तुम्हाला माहित नसेल का लगे भाव. काय राजू मामाजी, तुमचा फायदा होऊ देणार नाही का लगे आम्ही? तुमचा फायदा झाला तर आमचा फायदा. पण ते कसं आहे माहितीये का, बाबा होते त्याच्यासोबत पार्टनरशिप मध्ये, पण ते कॅन्सल केलं. मॅच म्हटलं बाबाले हे सोयाबीन काय घेत बसू नका. आपली शेती पाहिली तेच बरं आहे ना. कुठं ते सोयाबीन घ्या मार्केटमध्ये न्या, ते एक तर नंबर नाही लागत तिथं माल न्याला की. म्हणून मग ते काय म्हणे का भावाचं माहित नाही. एक तर ते कंदील आबीचा स्वभाव कसा आहे ते तुम्हाला माहित आहे. ते कंदील आबीचा स्वभाव कसा आहे ते माहित आहे. आणि तुझ्या बुड्याचा स्वभाव कसा आहे ते माहित आहे ना मला. तुझ्या बुडा बी कशा रंगाचा आहे ते का मला माहित नाही का? हो मारुतराव, ते जाऊ द्या, मला काही घेणं नाही ते कंदील आबीचा स्वभाव कसा आहे काय ते. मी काय म्हटलं, ते सोयाबीन घेतो म्हणते 46 तर मग आणू का म्हटलं. आणून देतो म्हटलं तिथं मग. सांगा आता, मार्केटमध्ये 43-44 रुपये भाव चालू आहे. आणि हे कंदील आबीजी 46 घेते म्हणते. घेईल का ते खरंच? याला कोण खबर दिली गड्या? आता आणा म्हणावं का नाही म्हणावं? नाही म्हटलं तर तिकून राग्याचा. आम्ही का तुमच्या घरी का चहा प्यायला येऊ राहिलो का म्हणाल? कुठे आगीची खेळून आपला हात भाजून घ्यायला पडते. आणा म्हणा लागलं सोयाबीन. पाहून घेतील त्याचे ते काय करायचं ते. मामाजी, मी काय म्हणतो, 46 रुपयाने घेतो म्हणते ना, मग आणा ना. मग तर फायदा आहे ना उलट. कसं आहे माहिती का, एरी मार्केटमध्ये काय माहिती का 43-44 रुपये चालला सोयाबीन. एखाद्याच जाते फक्त 46. मग आणा इथं देऊन टाका. तुमचा फायदा होऊन जाते ना. बरं ठीक आहे ना, तेच म्हटलं. आणतो मग मी सोयाबीन. तसं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आम्ही तुमच्या इथं काही जास्त थांबणार नाही. मी सोयाबीन दिलं की लगेच वापस येतो. एक बोलायचं म्हणजे, पाहिजे ते कापूस घरी काही इचू नका तुम्ही. पाहिजे असेल मजूर तर मी इकडून पाठवतो बरं मजूर. किती पाहिजे ते सांगा फक्त मला. वाटलंच तर मी या खटल्यातच घेऊन येतो वाटल्यास. घरी काही इचू नका. ते पुरीला काही कापूस चालवू नका. नाही हो मामाजी, आम्ही का घरी येतो का? एवढा का आपला कमी कापूस आहे का राजू? एवढा मोठा कापूस का घरी येत नव्हते का? मजाक बोललो तुम्हाला येचू राहिलो म्हणून. तिले काय आणतो मी वावरात.
बरं ठीक आहे, ठेवतो मग. हे माल आणा लागते मला तिकडं तर. येतो मग मी. बरं ठीक आहे, ठेवा मग मामाजी. या मग माल घेऊन. येता म्हणता ना, या. हे संख्या सारे घरी लवकर. ते गुंपाच्या घरी जायला लवकर, बाया पाहा लागल आपल्याला. हे आता मामाजी बी येऊ राहिले वाटते आज. मी काय म्हणतो मार्तीदा, एरिया आता तुम्ही बायाला मजुरी देता ना, मग आम्ही आता शनिवार रविवार आता आम्ही पोरं येतो ना. मग कापूस तो आम्हाला जेवढा भरला तेवढा आम्हाला पैसे द्या आमचे आम्हाला. हो पाहता येते, पाहतो पहिले मी बाया भेटते का पाहतो. बाया जर भेटल्या तर मग राहू दे, तुम्ही नाही भेटल्या तर मग पाहता येते, मग पोराला देत आहेत तुम्हाला. काय आले का माऊली तुझे काम? पहिले म्हणे ऑटो टाकून आणतो म्हणे मी कट्टे बरोबर. मी किती वेळा वाट पाहत राहिलो. इकडून तिकडून मी कटलं पाठवलं का तुम्ही तिकडं, तरी एवढा उशीर लागला बे. हो काय सांगू कंदील आबाजी तुम्हाला, पोते टाकायला कोणीच नव्हतं ना. ते अमोल गेला होता तिकडे, ट्रॅक्टरवर कुठं गेला ते. मग कसं टाका ते, तुम्ही बरं कटलं पाठवलं ना, तर मग ते आता भांडून आम्ही टाकले अल्ला द्यायला दिवा. सांग आता त्याला कट्टे टाका लावले का? तो काय आले का ते हमाल होय गेले का ते? आता पाच बा त्याला चहा पाणी देतो काहीतरी. काय राजो कंदील आबाजी, तुम्हालाच माल दिला ना बा म्या. आता काय हमाल लावता का काय आमच्याकडं? आबेले का दुसऱ्या कोण टाकून घेतले असते त्याला पैसे नसते लागले का तुले? मी काय इच्छी हमाल थोडी लावून राहिलो का? तो घरी आला ते घरून टाकले ना कट्टे. काय हरकत नाही, काय हमाली असेल ते काढून घ्यायला वाटलं शकपरी. पण मी काय म्हणतो, 46 रुपये भाव फिक्स आहे ना आपला. काय सांगावे आता, 46 रुपयांनी परवडते तरी का आपल्याला? आता याच्याकडून पैसे वसूल करून घ्यायचे म्हणून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करावं, असे नाही या हाताने घ्यायचे तर त्या हाताने. त्याला एकट्याला लावता येते 46 रुपये भाव, बाकीच्याला मग आहे आपल्या 41 42 जसं आलं तसं. काय हरकत नाही ना, 46 रुपये भाव लावतो तुले, काय टेन्शन नको घेऊ तू. चल का काळा कट्टे काढा ते, ह्या वजन करा बरं किती आहे ते. सोयाबीन चांगला आहे ना? गुंजीन दिली का नाही एखादी? नाही तर 5 लागले गिगलेलं असेल का? बापा 2 उन्हा दिल्या म्या. ते पोते किती शिवून लगे थप्पी मारून ठेवलं होतं. आता एरिया आता तुम्ही रोडवर टाकणार आहे म्हणता ना, जरा एखादा हवेशी टाकताच ना मग. हो इथे इथं रोडवर कसं आहे, ऊन देणं होते. मग पोते किती शिवून भरले की तेच लगेच दामटत येते मग मार्केटमध्ये. तर काढ बरं, काढ लवकर ते कट्टे काढ लवकर, घ्या वजन कर किती आहे ते पाहू आपण. हे पा सदानंद, हे सोयाबीन सगळं आपल्याला कट्ट्याने भरायचं आहे. कट्टे भरायचे तिकडं जाऊ द्यायचे डायरेक्ट तिकडं कंदिलापची इकडं. वजन करून देऊन टाकू द्यायला आपण. मी काय म्हणतो काका, काही दिवस राहू द्याला होतो सोयाबीन. भाव घेऊ वाटते ना नंतर. एरी काय तुम्हाला काही पैशाची काही अडचण नाही, काही नाही. नाही पैशा घ्यायची काही अडचण नाही, पण आता 46 रुपये घेतो म्हणते ते कंदिलापची. जाऊ दे ना, आता वाळून वाळून किती वाढणार आहे? 48 वर जाईल ना, तर जास्त जास्त 5000 वर, याच्यापेक्षा वर जाते का? आणि किती ठेवा घरी, घरात वागवा, ते काय रे का उंदर गिंद्र त्रास देते, तर त्यापेक्षा जाऊ दे. एक तर कसं आहे माहिती आहे का, हे सोयाबीनची जात आहे नाजूक. जरासा ओलावा लागला की लगेच लागते हे सोयाबीन. नाही आम्हाला वाटलं बा आता 42 43 रुपये भाव आहे वाटते. म्हटलं वाढल म्हटलं भाव, म्हणून बरं ठेवा बा, एरी ऊन दिलेली आहे तुमची सोयाबीन तर. पण कंदिला 46 घेते म्हणता का? मग तर फार चांगला आहे. हो ना, ते माऊली बी 46 रुपयांनी देऊ राहिला. मग म्हटलं आपण देऊन टाका, जाऊ द्या, कुठे वागत बसायला पडते. एक तर आणाचा खर्च वाचते आपला. हमाली नाही, दलाली नाही, काही नाही, आपल्याला पैसे भेटते रोख, काही टेन्शन नाही आहे. बरं घ्या बरं. तुम्ही भरत घ्या लवकर. चला जाऊ दे तिकडं सोयाबीन, जाऊ दे विकून टाकू आपण. बरं ठीक आहे ना, कुठे पोते किती ठेवलेले असेल ते द्या, द्या पटापट भरतो आम्ही हे. आणू ते पोत्याचा गट्टा ठेवलेला आहे, ते आण बरं इकडं. थांबा मीच घेतो ना ते. राहू द्या काकू, आलोच मी. माऊली पाय आता, सगळं सोयाबीन तू 12 क्विंटल 45 किलो भरलं आपलं. पाय आता 12 क्विंटल 45 किलो, 46 रुपये भाव, 57,270 रुपये झाले तुझे. 12 क्विंटल 45 किलो भरलं नाही. मला वाटलं जो कट्ट्याने मी हिशोब लावला तर मी म्हटलं 13-14 क्विंटल भरल म्हटलं आपलं. तसं कट्ट्याने हिशोब लावता येत असते का रे? ते कोण्या कट्ट्यात जास्त असते, कोण्या कट्ट्यात कमी असते. आता तुझ्यासमोरच काटा केला ना, तू इथं उभाच होता ना आता. तसं काही 2 नंबरचं काम नाही आपलं. तुला वाटत असं तर काटा बी चेक करू शकतो तू. नाही तसं काही नाही हो कंदिलाबाजी, मी म्हटलं बा असा अंदाज धरला होता 13-14 क्विंटल भरल म्हणून. बरं जाऊ द्या, 12 क्विंटल 45 किलो भरला नाही का, म्हणजे 57,270. ठीक आहे ना? 57,270 रुपये झाले तुझे. आणि आता पाय, तू माझ्याकडून 50,000 रुपये नेले होते व्याजानं. आणि त्याचं व्याज आता बाकीच्या आपण 7% लावलं, पण तुम्हाला तुला 5% म्हटलं होतं म्या. हो म्हणून तर तुम्ही 2% व्याज कमी लावलं मला, म्हणून तर मी सोयाबीन आणलं तुमच्याकडे काही. तर पाय ना आता, तो 50,000 रुपये नेले होते व्याजानं. त्याचं आपलं 5% व्याज, 3 महिन्याचं व्याज आपलं. पाय आता, पाय ना आता, व्याज पकडून म्हटलं तर 57,500 रुपये होते. तर तुझे सोयाबीन झालं 57,270 रुपयाचं. मग त्याला का 230 रुपये तो ऐकलेच फिरून राहिले बे. ते काय लिहिलं आता या हिशोबात?
ते आता व्याजाचे 50,000 रुपये घेतलेले आहे त्याचं व्याज आता किती होईल तेवढं ते एखादा मी ते हरभऱ्यावर देतो म्हटलं ना. हा हरभऱ्यावर दे म्हणे ना तुम्हीच तर म्हणे. हा तुम्हीच तर म्हणे मला हरभऱ्यावर दे म्हणे. हे पैसे नगद घेऊन जाय म्हणे. हे आता आपले 57,270 झालेले एवढे देऊन द्या. ते बाकीचं पाहता येते नंतर मग. नाही रे माऊली तसं असते का का. हा नऊ जुनं करत राहा लागत असते. हा आता हे काटून दे सगळे. हा नंतर लागले तर आणखी देतो तुला मी व्याजानं. हरभऱ्याला काय पाहिजे असेल पेरण्याले ते मी देतो पैसे नंतर तुले. खरंच वा कधीला पाहिजे पलटी मारली वाटते. हा म्हणून तर मग एवढं गोड बोलून सोयाबीन घे लोक लय गोड बोलले नाही. का राजो कंदिराबाजी. हा तुम्हीच मग पहिले काय म्हणता नंतर काय म्हणता. हा पहिले तुम्हीच तर म्हणे नगद पैसे घेऊन जा म्हणे. हा आता राजू मला अर्जंट पहिले सोयाबीन हरभरा पेरायचा आहे. हा लोकांचे झाले ना हरभरे गहू पेरून. नाही रे बा ते काही नसते रे बा. पहिले पैसे काढून द्या लागत असते. हा ते काढून घेतो मी पहिले पैसे. हा नंतर व्याजानं लागल तर तुला देतो मी नंतर वाटल्या शेपुरी. ऐकते का तू म्हटलं तसं 46 रुपये भाव लावला नाही का तुले. एवढा 46 रुपये भाव आहे तरी का मार्केटमध्ये तरी आहे का. नाही ना कंदीला राजू मी हात जोडतो राजू. हे पैसे देऊन द्या नगद. हा मला खर्चाला पाहिजे राजू. हा तुमची मी देतो नंतर व्याज सगळं देतो म्हणतो नंतर. हे कोणाच्या गाड्या आल्या म्हणा. बापरे हे मोतराम आणला वाटते माल. हा मोतराम तर दिसते कटल्या घेतल्या तर ते कट्टे किट्टे राखून आणले. हा त्याच्या मागे ती गाडी कोणाची देणकीची बी आला वाटते बाबा माल घेऊन. माऊली थांब रे त्या हिशोब नंतर पाहू. हा ते माल आणला वाटते त्याने बहुतेक दोघांनी बी. हा माल घेऊ दे त्याचा. आणि 46 रुपयाने घेतला भाव ते सांगू नको बरं त्याला. नाही त्याला का सगळा घोर करशील.